प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये खूपच आनंद झालेला आहे सगळ्यांना. आणि पुढे आणखी नवीन काय काय घडलंय हे बघण्यासाठी पूर्ण भाग बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. इकडे सगळेजण दवाखान्यामध्ये खूप खुश असतात, कारण अस्मिताला मुलगा झालेला आहे. आणि सगळं दुःख विसरून सगळ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहतोय. आणि बाळ पण खूप छान आहे. कल्पना पहिले तिच्या बाळाला मिठी मारते आणि नंतर छोट्या बाळाला घेते. ती म्हणते, अस्मिता ठीक आहे ना बाळा, तू? खूप टेन्शन आलं होतं ग मला, पण सगळं देवाने व्यवस्थित केलं. इकडे अर्जुन पण म्हणत असतो, हो मम्मा. पण अर्जुनला सचिनच्या वागण्याचं खूप वाईट वाटत असतं, त्यामुळे त्याचा चेहरा थोडा पडतो. पण सायली म्हणते, अस्मिता ताई, बाळ अगदी मातृमुखी आहे हा. आणि मातृमुखी असलेलं बाळ खूपच भाग्यवान असतं. इकडे अश्विन आणि अर्जुन तिला खिजवतात. तोवर प्रताप म्हणतो, बाळा अस्मिता, दमली नाही ना? ठीक आहे ना तू? अस्मिता म्हणते, हो. आता या सगळ्यापेक्षा मला माझं बाळ खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी बाकी मागचं सगळं विसरले आहे. इकडे अर्जुन म्हणतो, अस्मिताई, बाळाचं नाक तर दिसतच नाही ग, अगदी तुझ्यावर गेलंय. इकडे अश्विन आणि अर्जुन अस्मिताला खूप चिडवत असतात. अस्मिता म्हणते, बघ ना ग मम्मा, हे इथे पण माझा पिच्छा सोडत नाही आहेत. आणि सगळेजण खूप हसायला लागतात. नंतर प्रताप म्हणत असतो, अस्मिता, आता कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही बरं, फक्त बाळ आणि बाळाकडेच लक्ष द्यायचं. अस्मिता म्हणते, हो डॅडा. आणि अर्जुन म्हणत असतो, सायली, आपण आता घरी जाऊया. इकडे कल्पना म्हणते, हो तुम्ही जा घरी आणि अस्मितासाठी काहीतरी खायला पण घेऊन या. अर्जुन म्हणत असतो, हो, तोपर्यंत अस्मिताताई तू बाळाची काळजी घे, आणि मम्मा तू पण. आणि ते जायला निघतात. पण नंतर इकडे प्रतिमा कॉल करते आणि तिकडे रविराज येतात. ते म्हणतात, काय झालं ग? प्रतिमा म्हणते, अहो मी सायलीला कॉल करायला सांगितला होता, पण तिने काही कॉल केलाच नाही. आणि मी लावते तर ते पण उचलत नाहीये. आणि कल्पनाला लावला, तिने पण रिसीव्ह नाही केला. काय झालं असेल? मला खूप काळजी वाटते. नंतर कल्पनाचा कॉल येतो आणि ती फोन स्पीकरवर करते. नंतर ती सांगते, अगं प्रतिमा, आनंदाची बातमी आहे, अस्मिताला मुलगा झाला. इकडे रविराज पण खूप खुश होतात. कल्पना म्हणत असते, प्रतिमा सध्या येऊ नको तू, आम्ही घरी आलो ना तेव्हाच ये, मग तुला राहता पण येईल काही दिवस. इकडे प्रतिमा म्हणते, हो ग, पण खूपच छान झालं आणि कॉंग्रॅच्युलेशन करते अस्मिताला. ती म्हणते, हो. आणि नंतर इकडे अश्विन पण बाहेर येऊन प्रियाला कॉल करतो. प्रियाला काही आतापर्यंत माहीतच नाहीये की काय झालं. ती तिच्याच आनंदात आहे की अस्मिताला खूप त्रास होईल. नंतर तिला सांगितल्यानंतर ती म्हणते, अरे हे काय होऊन बसलं, मी तर वेगळंच केलं आणि काहीतरी वेगळंच झालंय. आता तर अर्जुन आणि सायली खूप आनंदाच्या भरात तर आणखीन तन्वीचा शोध घ्यायला सुरुवात करतील. लगेच इकडे सायली आणि अर्जुनचा सीन दाखवला आहे. ते गाडीत बसलेले असताना अर्जुनच्या खांद्यावर मस्त सायली डोके ठेवून त्याच्याशी गप्पा मारत असते आणि म्हणते, काय हो, आज जे ठरवलं होतं ते अगदी व्यवस्थित झालं आणि अस्मिताताईवर कोणतंही संकट आलं नाही आणि सुखरूप डिलेव्हरी पण झाली. अर्जुन म्हणतो, हो ग. लगेच इकडे सचिन आणि साक्षी. सचिनला आठवतंय की साक्षी किती विकृत बाई आहे आणि तिने कशी स्टीलची बॉटल घेऊन याच्या डोक्यात घातली होती आणि सचिन बेशुद्ध पडला. हे सगळं त्याला आठवत असतं. लगेच साक्षी येते आणि त्याच्याशी खूप लाडाने बोलत असते. अरे सचिन, काय झालंय? तो म्हणत असतो, काही नाही ग. पण त्याला मनातून खूप राग आलाय साक्षीचा. आणि तो म्हणतो, पण आता मला पैशाची अडचण असल्यामुळे मी जे दागिने आणि पैसे घेतल्याशिवाय पळूनही जाऊ शकत नाही आणि ही काही सध्या तरी माझ्या हाताला ते लागू देणार नाहीये, त्यामुळे हिच्याशी गोडगोड वागावंच लागेल. तो म्हणत असतो, काही नाही ग सॅम, अगं थोडासा असंच बसलो होतो तर विचार करत होतो. सायली इकडे घरी आल्याच्या नंतर डायरेक्ट स्वयंपाकाला लागते आणि विमल तिला म्हणत असते की सायली ताई, खूप छान झालं ना, अस्मिता ताईला मुलगा झाला.
आणि काहीतरी बनवायचं होतं ना आपल्याला. सायली म्हणत असते, हो ग मी बनवते, तू तू जा बरं, नाही तर आराम कर. आणि आई बाबा घरी आले तर त्यांना पण सांग की आराम करायला, कारण ते ते लगेच आराम करतील आणि फ्रेश होतील आणि लगेच परत दवाखान्यात यायला निघतील. त्यामुळे तू त्यांना येऊ देऊ नको. इकडे अर्जुन येतो आणि म्हणते, विमलताई तुम्ही जा बरं, मी थांबतो इथे सायलीला सोबती. सायली म्हणते, अहो काय तुम्ही पण रूममध्येच थांबायचं तर इकडे काय करताय? अर्जुन म्हणतो, मला तेवढाच वेळ भेटेल ग तुझ्यासोबत घालवायला, खूप घाई असते आपल्याला नेहमीच. इकडे प्रिया पण येते. प्रिया म्हणते, अरे बापरे काय सुरू आहे तुमचं? अगं सायली, अस्मिताची तब्येत कशी आहे ग? मी कॉल करणारच होते पण मला वाटलं आता सध्या कुणी कॉल रिसीव पण नाही करणार, पण मुलगा झाला किती छान झालं ना. इकडे प्रिया मुद्दामच दिखाव्याचं नाटक करत असते आणि सायली म्हणते, हो हो म्हणून फक्त शांत बसते. अर्जुन म्हणत असतो, अगं प्रिया जा तू इथून, आम्हाला करू दे बरं का आमची कामं. अर्जुन म्हणत असतो, काय मदत करायची का बायको तुला? सायली म्हणते, हो ना, हे मला गाजर वगैरे खिसून द्या बरं, मला त्याची कोशिंबीर बनवायची आहे. इकडे प्रिया म्हणत असते, या दोघांचं नक्कीच काहीतरी शिस्त आहे मनामध्ये आणि आता ती माझा शोध जोराने घ्यायला सुरुवात करतील. इकडे अस्मिताला सायलीला आठवत असतं अस्मिता किती गममध्ये होती सचिन भाऊजीमुळे, आणि सचिन भाऊजी अजूनही असेच वागतायत. आता काय करायचं हा प्रश्न सायलीच्या मनामध्ये पडतो आणि ती अर्जुनला म्हणते पण, का हो तुम्हाला कळलेलं ना की सचिन भाऊजी आणि साक्षीचं अफेअर आहे, मग तुम्ही तेव्हा साक्षीचा चेहरा नव्हता बघितला ना? अर्जुनला हे सगळं माहीत असतं, त्याला भीती वाटते, पण तो म्हणतो, नाही बायको मी नव्हता बघितला ग, मला फक्त ती मुलगी आहे ती कोण आहे हे नव्हतं माहीत. नंतर सायली म्हणते, हो ना, खरंच तुम्हाला जर माहीत असतं तुम्ही मला ते सांगितलंच असतं आणि माझ्यापासून लपवण्याचं ते काय कारण होतं असतं ना? अर्जुन म्हणतो, हो तेच तर. आणि अर्जुन मनामध्ये थोडंसं भीती वाटत असते की आपण खरंच माहिती असताना आपल्या बायकोसोबत शेअर नाही केलं, हे तिला कळलं तर तिला किती त्रास होईल. इकडे सायली म्हणत असते, काय हो कसला विचार करताय? अर्जुन म्हणतो, काही नाही ग असंच. नंतर इकडे कल्पना अस्मितासोबत बोलत असते, म्हणते, बाळा तू काही काळजी करू नको. प्रताप पण म्हणत असतात. अस्मिता म्हणते, पण सचिनने यायला हवं होतं ना. लगेच इकडे अर्जुन आणि सायली येतात आणि म्हणतात, काय सुरू होतं तुमचं? प्रतापराव म्हणतात, काही नाही, बाळ म्हणतच होतं की माझे मामा मामी आता कधी येणार आहेत. आणि लगेच सायली म्हणते, आई बाबा तुम्ही घरी जा बरं आणि फ्रेश व्हा आणि घरी आराम करा थोडा वेळ. आणि अस्मिताला म्हणत असते, मी छान तुपातला भाजलेला शिरा बनवून आणलाय, तो तुम्ही खाऊन घ्या बरं पटकन. कल्पना आणि प्रताप घरी आल्याच्या नंतर ते डायनिंग टेबलवर बसून गप्पा मारत असतात आणि ते म्हणत असतात, खूप छान झालं ना अस्मिताला मुलगा झाला तर. आणि इकडे प्रियाला पण काही कामं सांगितलेली असतात. प्रियाला बाहेर जायचं असतं, त्यामुळे ती म्हणते, या कल्पीने तर आता मला हे कामं सांगितलेली आहेत, पण आता काहीतरी युक्ती करावी लागेल. आणि ती म्हणते, कल्पना आई मी ना थोडी बाहेर जाऊन येते. ती म्हणते, अगं पण कुठे चालली तू? तुला हे कामं सांगितलेली ती कर ना अगोदर. ती म्हणते, हो हे सगळे कामं मी करतेच, पण मला ना थोडं बाहेर जाऊन यायचंय, काही न्यायचंय का दवाखान्यात वगैरे? कल्पना म्हणते, हो ग, आणि खूप सामान दिलंय तिने अस्मितासाठी. ती म्हणते, एवढ्या पिशव्या मी कशा घेऊन जाऊ? ती म्हणते, अगं अस्मिताला 4-5 दिवस तिथे राहायचं आहे, तर मग तिच्या कंगवा सगळं तिचं मेकअपचं सामान सगळं मी दिलंय ग. इकडे प्रताप म्हणत असतात, नीट जा, दवाखान्यातच चालली ना बरोबर, नाही तर इकडे तिकडे भटकत जाशील आणि मध्येच कुठेतरी अडकशील. ती म्हणते, नाही हो. नंतर सायली तिला शिरा खायला देते आणि अस्मिता म्हणत असते, अर्जुन यांनी यायला हवं होतं ना. बरोबरच आहे अस्मिताचं पण, एवढा आनंदाचा क्षण आणि तिचा नवरा तिच्या सोबत नाहीये. प्रत्येकच मुलीला वाटतं की आपल्या नवऱ्याने डिलेव्हरीच्या वेळीच तरी आपल्याला साथ द्यावी, पण अस्मिताला ते नशिबात नसल्यामुळे तिला खूपच गिल्टी फील होतं. ती म्हणते, बघा ना अर्जुन आणि सायली किती छान राहतात, नेहमी सोबत असतात, आणि माझंच का नशीब असं फुटकं असेल. नंतर सायली म्हणत असते, अस्मिता ताई तुम्ही काही विचार करू नका बरं का, आता एवढा आनंद झालाय सगळ्यांना, खूप छान, बाळ पण खूप छान आहे, तुम्ही फक्त बाळाचा विचार करा. आणि ते दोघेजण बाहेर जातात.
तरी पण अस्मिता विचारच करत असते बिचारी की असं का झालं असेल. इकडे प्रिया सदा आणि मैनाला भेटायला येते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता पनवेल सोडून बाहेर गावी जा. सदा म्हणतो ए पोरी डोक्यावर पडली का ग, आम्ही कशाला जायचं बाहेर. ती म्हणते मी सांगते ना. तो म्हणतो तू आम्हाला पैसे देती तर आम्ही का तुझ्या तालावर नाचायचं, प्रत्येक गोष्ट तुझीच ऐकायची का. इकडे प्रिया म्हणते अहो इथे अर्जुन सायली केव्हाही येऊ शकतात आणि तुम्हाला काही ना काही प्रश्न विचारून ते भलतंच काहीतरी करून बसतील, त्यामुळे तुम्ही इथून निघून जा. लगेच अर्जुन आणि सायली दवाखान्यामध्ये चर्चा करत असतात की अर्जुनला खूप राग येतो. अर्जुन म्हणतो मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्या सचिन विरुद्ध कंप्लेंट करतो. अस्मिता ताई कशी आहे ग, तिला एवढा त्रास दिला, तिला हे पण माहीत आहे तिच्या नवऱ्याचं अफेअर आहे, तरी ती त्याच माणसाचा विचार करते. आता तरी तिने हा विषय बदलावा ना. नंतर सायली म्हणत असते अहो त्यांना असं वाटतंय यायला हवे होते, पण तो म्हणतो तिला माहीत आहे ना तो माणूस कसा आहे, मी आत्ताच्या आत्ता सांगतो तिला. आता आपण बाळ होईपर्यंत वाट बघत होतो, आत्ता सांगतो डिव्होर्स पेपर तयार करायला आणि तिला साईन करायला. तो माणूस तिच्या आयुष्यात कधीही यायला नको, कारण तो माणूस कधीच सुधारणार नाहीये. इकडे सायली म्हणत असते हो तुमचं बरोबर आहे, पण आपण हे विषय थोडे शांततेने हँडल करूया. आणि ती म्हणत असते पण हे कसं झालं हो, अगदी मी जेव्हा अस्मिता ताईला हे बाहेर पाठवून दिलं होतं आणि नंतर आईबाबांना सांगायला सुरुवात केली होती, ऐन वेळेवर अस्मिता ताई आल्या कशा. इकडे अर्जुन म्हणतो काय प्रिया सोबत गेली होती. ती म्हणते हो ना, पहिले तर आई जाणार होत्या, मग आईला मी थोडं थांबवलं तर त्या म्हणे विमलताईला जायला सांगितलं, पण विमलताई पण घरी नव्हत्या त्यामुळे प्रियाला पाठवावं लागलं. अर्जुन म्हणतो काय कशी गई ही प्रिया, तिला थोडं पण वाटलं नाही की अस्मिता ताईच्या बाळाचा विचार केला नाही. इकडे सायली म्हणते हो ना, ही प्रिया माणूस आहे की चेटकीन तेच कळत नाहीये. प्रिया इकडे हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर तिला सँडी भेटतो आणि सँडीचा चेहरा बघून तिला मागचा भूतकाळ आठवतो, कारण ती आश्रमात होती तेव्हा तिचा बॉयफ्रेंड होता सँडी. सँडी म्हणत असतो काय ग किती दिवसानंतर भेटलो ना आपण, तुला आठवतंय ना. इकडे प्रिया म्हणत असते हो खूप दिवसानंतर भेटलो, पण आता मला ना कॉलेजमधल्या मुलांसोबत काही कॉन्टॅक्ट ठेवायचा नाहीये, कारण माझं आता लग्न झालंय आणि माझं खूप व्यवस्थित सुरू आहे सगळं. सँडी म्हणतो हो ना, मी पण माझ्या ती लाईफ विसरून माझ्या लाईफमध्ये खूप आनंदात जीवन जगतोय, हॉस्पिटलमध्ये जेन्युइन जॉब करतोय, तू तरी खोटे वगैरे बोलून कोणाच्या तरी घरात घुसली असेल. ती म्हणते गप रे तू, जा तू इथून, आणि ती निघून जाते. नंतर अर्जुन आणि सायली बघतात की ही सँडी सोबत बोलत होती. सायलीला आठवतं की आश्रमात असताना हा सँडी तिचा बॉयफ्रेंड होता आणि आपल्याला याच्याकडून खूप काही माहिती काढता येईल. लगेच ती गेल्याच्या नंतर सँडीकडे जातात आणि म्हणतात आम्ही अर्जुन आणि सायली. ते म्हणते हो का, पण मी नाही ओळखलं तुम्हाला. अर्जुन सायली म्हणतात हो, पण आम्हाला तुमच्याकडून थोडी माहिती हवी होती. आणि प्रियाचं नाव घेतल्यावर लगेच इकडे सचिन आणि साक्षीचा सीन घेतला आहे. सचिन कुणाशी तरी बोलतोय तर साक्षी खूप चिडते त्याच्यावर, आणि इकडे अर्जुन आणि सायली परत सदा मैनाला भेटायला येतात तर हे काही घरी नसतात. ते कुठे गेले आहेत याचा नक्की शोध घेणार आहे. आणि सँडी आता पुढे प्रियाबद्दल काय काय सांगणार हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.